नमस्कार. मी आहे ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण आदिवासी भागातल्या एका वाडीमध्ये, एका गावामध्ये. आपल्याला यात्रा जत्रांचा अनुभव सगळ्यांनाच असतो. आपापल्या गावातल्या यात्रा तुम्ही अनुभवलेल्या असतात, पाहिलेल्या असतात, किंवा मित्रांच्या आप्तेष्टांच्या गावच्या यात्रा जत्रा तुम्ही पाहिलेल्या असतात. परंतु इथे ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड तालुक्यातल्या केवाडवाडी, टोकावडेजवळ हे अत्यंत जवळ अशी ही केवाडवाडी नावाचं गाव आहे. आणि इथली ही आगळी वेगळी यात्रा आहे. एक हिरव्या देवाची यात्रा नाव आहे, हिरव्या देवाची यात्रा. आणि अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशी यात्रा आहे. इथली जी आदिवासी लोकसंस्कृती आहे तिचं दर्शन घडवणारी अशी यात्रा आहे. आणि फारशी कधी तुम्ही अनुभवली नसेल, फारसं कधी तुम्हाला पाहायला मिळालं नसेल, अशा प्रकारचं या यात्रेचं स्वरूप आहे. आणि या आदिवासी समाजाच्या एकूणच उन्नतीसाठी, विकासासाठी, त्यांचे न्यायी हक्क त्यांना मिळवून देण्यासाठी झटणारे जे कार्यकर्ते आहेत, झटणारे ज्या संघटना आहेत ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या, त्यांच्या वतीनं ह्या सगळ्या आयोजनामध्ये पुढाकार घेण्यात येतो. आणि यातून इथल्या आदिवासी संस्कृतीचं प्रतिबिंब आपल्याला पाहायला मिळतं. निसर्गाशी त्यांचं असणारं नातं आपल्याला अनुभवायला मिळतं. ते कशा प्रकारे ते या यात्रेच्या दर्शनातून आपल्याला कळेल. आणि या उपक्रमाच्या आयोजिका आहेत ज्या श्रमिक मुक्ती संघटनेच्या इंदवीताई तुळपुळे, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. आणि त्याचबरोबर इथल्या या सगळ्या आयोजनामध्ये सहभागी असलेल्या लोकांशी संवाद साधणार आहोत. आणि फार वेगळी अशा अनुभूती तुम्हाला या एपिसोडमध्ये येईल याची मला खात्री आहे. बघत राहा. या आपण या यात्रेला जाऊ आता. वेगवेगळे खाद्यपदार्थ, त्यांच्या संस्कृतीमधले काही वस्तू आहेत आणि भाज्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत. ताई, याला काही विशेष असतो? बांबूचा कोणता प्रकार वगैरे असं काय? ज्या कातड्या आहे ना त्याच्या भाजी बनवायची, वाळत टाकून सुकून पण होते. आणि आतमध्ये त्याची बी राहते ती पुन्हा फोडायला लागते. आणि मग ती सुकट टाकायची ना, त्याचं तेल काढायचं डाळ्यांचा, सुकी पण भाजी होते. शेवगा, हा शेवग्याचा पाला का सगळं? त्याची भाजी तेरा टाकळा, हे काय आहे? लोथ, याची पण भाजी बनते. अच्छा, याची भाजी आहे का? लोथची भाजी. खूप. हे काय? आधी निघतो त्याच्यानंतर हा भाजी भाजी निघतो एकाचीच आहे. अच्छा फुल आहे त्याचं. अच्छा अच्छा. लोतीची भाजी आहे. काय हे? लोतीची भाजी. हा, हे बघ, याची आंबील केली. हे करवंदाचं हे आंबे. हा, ते कसं करतात? त्याचं चोळायचं, ते पाण्यात टाकायचं, मग शिजत टाकायचं, त्याला पीठ लावायचं. अच्छा. हा, हे काय एवढं मोठं? हा, शेवळ्याचा आहे. त्याची पण काय भाजी? हा, भाजी बनवली. ही काय शेवळा? हा, शेवळा. बाप, अशी भाजी बनवली. हे आपल्याकडे बघायला मिळत नाही. शेवळा त्याची भाजी. आणि त्याची ही भाजी. हा, नाही, उमराची भाजी बनवली. अच्छा, ते उमराचं फळ असतं ते. हा, फळ. हे हे आहे ते. अच्छा. नाही, या कांदाच्या होईल. कसल्या? कांदाच्या, अशा कांदाच्या. अच्छा.
ही तुम्ही आज हिरव्या देवाची यात्रा सगळेजणी एकत्र जमल्यात, हे सगळं इथे आयोजन केलंय, सगळ्या भाज्या पानं फुलं सगळे तुमची परंपरा रांगोळ्या सगळं कसं वाटतं तुम्हाला सगळं? छान वाटतंय. काय मला अजून सांगा ना याच्याविषयी, म्हणजे कशा तुम्ही सगळेजण एकत्र आले आणि कसं कसं केलं आता इथं? हिरवा देवाचा म्हणले एकत्र जमलो, सांगितले काही तर बायानो कार्यक्रम आहे हिरवे देवाचा, तुम्ही तिथे या. मग आलो आम्ही भाज्या बनवून. किती किती प्रकारच्या भाज्या आहेत या सगळ्या? आता किती किती प्रकारच्या त्या मला माहित ना एवढ्या. थोड्या तर सांगा. थोड्या 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 शेवळ्याच्या आहे, लोतीच्या आहे, कुळूच्या आहे, परत आपल्या टाकल्याच्या आहे, सायवळाच्या आहे, हा कांदाच्या वड्या आहेत, उमराची भाजी आहे, मुधोड्यांची भाजी आहे, मुक्याची भाजी आहे, कोळूची आहे, हा आंबील केले करंदाची. कधीपासून तयारी करत होतो तुम्ही? आता सकाळी उठल्या हो. सकाळपासून हा सगळं तयारी. सकाळी उठून. किती सगळ्या तुम्ही महिला किती एकत्र होते सगळ्या? आता इथं आम्ही 5 जणी फक्त एकेवाडीच्या हेवाडीच्या केवारवाडीच्या. सगळ्या म्हणून किती जमल्या इथे? आता 50-60 किती जणी असतील सगळ्या. आता किती आहे मला माहित नाही. पण म्हणजे चांगलं वाटतं असं हा व्हायला चांगलं पाहिजे. वाटतं, मग व्हायला पाहिजे. तुम्हाला वाटलं पाहिजे का बरा झाला का वाईट झाला? चालेल चालेल. पुढे पण क्लोज घे. ते काढतायत पण. मग सांग ना, फार सुंदर रांगोळी आहे. काय दाखवलेलं आहे आणि कशापासून केलेलं आहे सगळं? ते नृत्य आहे, तारपा नृत्य आणि हे शेती करताना आणि पाणी भरताना दाखवलंय आणि इकडं तुतारी वाजवताना दाखवलंय आणि 2 झाडं दाखवले ते. अच्छा. आणि ही कोणी काढली? त्याच्यामध्ये काय काय वापरलेलं आहे? फार सुंदर काढलं एकदम. ते आदिवासी नाव लिहिलंय ना, ते जाईच्या फुलांनी लिहिलंय. मोठ्याने बोल. ते आदिवासी नाव लिहिलंय ना, ते जाईच्या फुलांनी लिहिलंय. हा आणि ती मेरे ना बोंडार आहे हा आणि ते गुलाबाच्या पाकळ्या हा. आणि टगारा हम्म, आणि ही जाईच्या फुलाचे कळे हम्म, आणि जाईच्या फुलाच्या पाकळ्या हम्म. आणि ते हे अशोकाचे पान आणि त्याच्या मेरणी आहे आवळाची पान. कुठे शिकले तू? कशी शिकली? पहिल्यापासून असंच बघून बघून? हो. हं? फार छान. माईक जवळ पकड. हा सुपाबळे हा हे मोठ्याचे हा अनंत हा कोंबडा हा. रुईची फुलं पाडळीची पानं नाही अगिस्त्याची फुलं टगाऱ्याची फुलं शेवग्याची पानं टगाऱ्याची फुलं. वा वा वा. छान. हा. इंदवीताई तुळपुळे ज्यांचा मी उल्लेख केला सुरुवातीला, ते आता आपल्या सोबत आहेत. ताई, एक वेगळ्या प्रकारची संकल्पना पाहायला मिळते आम्हाला. शहरामध्ये वेगवेगळ्या यात्रा जत्रांचा अनुभव आमच्या गाठी असतो, परंतु त्यापेक्षा हे पूर्णपणे भिन्न आहे. काय यामागची संकल्पना आहे नेमकी? म्हणजे मी जेव्हा 82 साली या भागात आले, मी पण शहरातनं आले होते. माझं शिक्षण मुंबईत झालं होतं आणि मी पहिल्यांदाच जेव्हा आले तेव्हा मला सगळ्यात जास्त भावलं ते या लोकांचं निसर्गाशी असलेलं नातं. म्हणजे आम्हाला माहिती आहे की शहरामध्ये आपण राहायला आपलं घर असतं, शिक्षणासाठी आपण शाळेत जातो, आजारी पडलो तर आपण दवाखान्यात जातो, आपल्याला मनोरंजनाची गरज वाटली तर आपण थिएटरमध्ये जातो. म्हणजे आपलं आयुष्य हे वेगवेगळ्या गरजांसाठी वेगवेगळ्या तुकड्यात विभागलेलं असतं. जे की इथलं आयुष्य मी बघायचे तर त्यांचं जे निसर्ग आहे तेच सगळं काही आहे. म्हणजे ते शिक्षणही देतं, ते आरोग्याची पण काळजी घेतं, निसर्गामध्ये त्यांना आनंद खूप मिळतो तेव्हा त्यांना मनोरंजनासाठी वेगळं नाही. त्यांची शिकार असो, त्यांचे मासे पकडणं असो, खेकडे पकडणं असो किंवा काही गोळा करणं असो, या सगळ्यात ते आनंद लुटत असतात.
पुन्हा आपली पुढची पिढी डेव्हलप करणं, म्हणजे ज्याला म्हणतो की एरवी कसं आजकाल शहरांमध्ये लोक की आपल्या मुलाला मार्गाला लावणं, लाईनीला लावणं हा जो प्रकार असतो तो पण इथे नसतो. कारण मूल आईवडिलांबरोबर जेव्हा जंगलात शेतावर जातं तेव्हा आपोआप ते पुढची आपली उपजीविका शिकून घेतं. तर हे सगळं निसर्गाचं सान्निध्य आणि त्याच्यातून आलेला एक नम्रपणा आहे आदिवासी समाजामध्ये. कारण निसर्ग हा एवढा मोठा आणि एवढा ताकदवर आहे की आपण हे निसर्गाचे एक लेकरू आहोत. जे शहरांमधल्या माणसांना जो एक अहंभाव असतो की मी सगळ्यावर राज्य करू शकतो, तर तसं नसून इथं राज्य निसर्गाचं आहे, जंगलाचं आहे, झाडांचं आहे, पाण्याचं आहे, प्राण्यांचं आहे आणि आपण एक घटक आहोत. ही जी संपूर्ण संकल्पना आहे ती खूप भावली होती. पण लक्षात येत होतं की ह्या समाजाला मागास मानलं गेल्यामुळे आणि मागासाचा टिळा लावला गेल्यामुळे किंवा त्यांच्यावरती ठप्पा पडल्यामुळे हे त्यांचं जे उत्तम जीवन आहे ते मात्र मागास मानलं जात होतं. म्हणजे हे लोक शाळेत जात नाहीत, हे दवाखान्यात जात नाहीत, वैद्य झाडपाल्याची औषधं खातात किंवा यांना बाकी थिएटर टॉकीज बिकीज काहीच माहीत नाही. आणि मग हळूहळू अनुकरण करायचं नागरी समाजाचं की ज्या समाजाला वाटते की आपला जो कंपार्टमेंटल जीवन आहे तेच चांगलं आहे. हे झाल्यावर ह्या संपूर्ण निसर्गस्नेही जीवनशैलीला एक प्रतिष्ठा मिळवून देणं गरजेचं वाटलं की हे पण आहे, हे चांगलं आहे. आणि हे होत असताना सामाजिक कार्यकर्ते म्हणून पर्यावरणाचं आज काय परिस्थिती आहे ह्याचा पण एक अभ्यास समोर येत होता. जरी तो इथे दिसत नाही एवढा, इथे अजूनही पर्यावरणाचा ऱ्हास तितका दिसत नाही, पण आपण देशाच्या जगाच्या पातळीवर बघितलं तर तुम्हाला तर कल्पना आहे की आजही या पृथ्वीच्या 9 मर्यादा ज्या मानल्या गेल्या आहेत की ही पृथ्वी हेल्दी राहण्यासाठी, या पृथ्वीचे सर्व जैविक विविधता ही आरोग्यदायी राहण्यासाठी काही मर्यादा घातलेल्या आहेत. ह्या जर ओलांडल्या, जसं माणसाला असतं की ब्लड प्रेशर 80-120च्या इकडे तिकडे गेलं तर आपण म्हणतो की काहीतरी खतरनाक होतंय, किंवा आपलं हिमोग्लोबिन जे म्हणतो ना आपण की रक्ताची लाली किती आहे, तर 12च्या खाली 13च्या 10च्या खाली गेलं तर कठीण आहे. तसं पृथ्वीचं सुद्धा 9 मर्यादा शास्त्रज्ञांनी निश्चित केल्या आहेत. आणि हे धक्कादायक आहे की आज आपण मानव जातीने आपल्या हस्तक्षेपामुळे 9 पैकी 6 मर्यादा ओलांडल्यात. म्हणजे आज गोड्या पाण्याची उपलब्धता ह्याची जी मर्यादा होती की इतकं गोडं पाणी हे पृथ्वीवर राहिलंच पाहिजे, ते आपण ओलांडले. म्हणजे आपण त्याच्यापेक्षा ऑलरेडी कमी आहोत, म्हणजे आपण पुढच्या पिढ्यांसाठी काहीच ठेवा करत नाही आहोत. तर ह्या सगळ्या भावनेतून आम्ही 12 वर्षांपूर्वी इथे जेव्हा एका बाजूला वनहक्क कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली होती, हे जंगल हे लोकांचं आहे, हे जंगल लोकांनी वाढवायचं आहे, लोकांनी समृद्ध करायचं आहे असं कायदा पण मानत होता, एकीकडे संघटना पण आम्ही म्हणत होतो आणि एकीकडे लोकांचं जीवनही तेच सांगत होतं. तेव्हा या सगळ्याला एक प्रतिष्ठा आहे, उत्सवाचं रूप द्यावं. म्हणजे अगदी आणि वैयक्तिकदृष्ट्या सांगायचं तर गणपती, सत्यनारायण ह्याच्या विळख्यामध्ये आदिवासी समाज ओढला जातोय, ज्याच्यामध्ये त्याच्या खिशातलं बरंच काही जात आहे आणि त्याच्या बदल्यामध्ये त्याला कुठलाही आध्यात्मिक किंवा काही हे फायदा होतोय असं दिसत नाही. पण निसर्गाच्या नात्याबरोबर टिकून राहिले तर त्यांना पोटही भरेल, त्यांचा सांस्कृतिक वाटचालही होईल आणि पुढच्या पिढ्यांसाठी किंवा इथून पुढे सगळ्या जगाच्या पातळीवरती जी जीवनशैली ही पर्यावरण स्नेही मानली जाणार आहे किंवा क्लायमेट रेझिलियन्ससाठी उपयुक्त मानली जाणार आहे, ती जीवनशैलीसाठी आज आदिवासी जीवनशैलीकडे भविष्य आहे. जग सगळं बघणार आहे. तर त्या जीवनशैलीला आपण तिचा आनंद साजरा करूया, ती जीवनशैली साजरी करूया म्हणून ही हिरव्या देवाची यात्रा आम्ही सुरू केली. आणि दरवेळेला काहीतरी नवीन करावं, नवीन पिढीला आकर्षित करण्यासाठी यंदा ही नवीन स्पर्धा आहे की जैविक विविधतेची फोटोग्राफी स्पर्धा. आपल्या भागातली जैविक विविधतेचे फोटो काढा. एक आय नॅचरलिस्ट म्हणून एक ग्लोबल लेवलचं एक ॲप आहे, ते ॲप डाउनलोड करून त्यात फोटो काढले तर जगातले तज्ज्ञ ते फोटो आयडेंटिफाय करतात. मग या भागामध्ये कुठेतरी एंडेंजर्ड प्रजाती आहे का की जी ऱ्हास होऊन चालली आहे, तेही त्याच्यातनं मिळेल. आणि या ज्या महिला आहेत तिथे, जी मुलं आहेत तिथे, जे सगळे युवक आहेत, त्यांनासुद्धा आपलं काय उत्तम आहे
याची एक जाणीव होणं गरजेचं आहे. नाही तर आपलं ते सगळं मागास आहे आणि शहरातलं ते सगळं उत्तम आहे, हा जो हे जे शिकवलं जातं आहे, बिंबवलं जातं आहे, त्याच्यातनं बाहेर काढलं पाहिजे त्यांना. म्हणून पण हे चालू आहे. कसे हे सगळे मोबाईलनेच काढलेले फोटो आहेत? हो, मोबाईलने काढलेले आहेत सगळे. आणि म्हणजे किती दिवस तुम्ही ट्रेनिंग घेतली यांच्याकडनं? एकच दिवसाची ट्रेनिंग घेतली आणि मग त्यांनी शिकवल्याप्रमाणे आम्ही जंगलात जाऊनही प्रत्येक वेगवेगळे जातीचे जे पक्षी असतील, प्राणी असतील, वनस्पती असतील, वेगवेगळ्या ज्या वाटतील त्यांचे आम्ही फोटो घेतले प्रत्येकाने. हे सगळं तुमच्या गावाच्या वाडीच्या आसपासच आहे सगळं? हो, आमच्या विक्री केंद्र असेल गावाच्या शेजारी किंवा आमची काळू नदीच्या आसपास जेवढं जंगल आहेत ते सगळे जंगलमध्ये आम्ही फिरलो आणि जेवढे मिळाले 2 दिवसातच फोटो आम्हाला अपलोड करायचे होते, तर ते मग आम्ही तिथून टाकून दिले. जेवढे फोटो भेटले काढले आम्ही तेवढे. आणि याच्यामध्ये ज्या ठिकाणी नेटवर्क नव्हतं म्हणून मग आम्ही जिथे नेटवर्क आहे तिथे येऊन ते फोटो अपलोड केले. नाहीतर मग आम्ही अजून नाही म्हणजे वेगवेगळ्या स्पीचेस चे जातीचे फोटो काढले असते आणि अजून पाठवले असते. कसं वाटतं पण म्हणजे जागतिक स्तरावरती आता तुम्ही जे काही फोटो काढले ते जागतिक स्तरावरती गेले आणि जगातले सगळे या विषयातले तज्ज्ञ लोक ते बघतात, कसं वाटतं तुम्हाला? नाही, आम्हाला तर खूप चांगलं वाटतं की इतर वेळेस आम्ही वेगवेगळा कुठला पक्षी दिसला किंवा वनस्पती वेगळी काय दिसली तर आम्ही त्याचा फोटो काढतो आणि आमच्या गॅलरीमध्ये ठेवतो आणि शेजारच्या लोकांना किंवा घरच्यांना दाखवतो. पण आता आम्हाला याच्यावरून थोडंसं अजून माहिती भेटल्यानंतर आमचे फोटो जे आम्ही अपलोड केलेले आहेत ते आता सगळे जागतिक स्तरावर गेले. तर एक असं वाटतंय का कुठेतरी आपण पण काहीतरी फोटो काढलेले आणि वेगवेगळ्या पद्धतीचे जे आहेत ते तिथपर्यंत पोचले. तर याच्यामध्ये आम्हाला खूप म्हणजे चांगलं वाटतंय का कुठेतरी आपण काढलेले फोटो आज लोकांना सगळीकडे दिसत आहेत. थँक्यू. झाली काढून? अजून कोण काढतंय का तिकडं? झाले सगळ्यांचं? तर अशी ही ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड तालुक्यातल्या केवळवाडीमधली हिरव्या देवाची आगळीवेगळी यात्रा इथे संपन्न होती आहे. आदिवासी संस्कृतीतले वेगवेगळे खाद्यपदार्थ, वेगवेगळ्या भाज्या ज्या आपण कधी बघितलेल्या नाही आहेत, खाणे हा तर लांबचाच भाग राहिला, त्याच्या वेगवेगळ्या रेसिपी, अशी वेगवेगळी फळं, वेगवेगळी पानं जी कधी पाहायला मिळत नाहीत, अशा प्रकारची वेगवेगळ्या प्रकारचे बियाणांचे प्रकार आहेत. आणि अतिशय उत्साहात आणि आनंदात या सगळ्या आजूबाजूच्या पंचक्रोशीतल्या महिला या हिरव्या देवाच्या यात्रेमध्ये सहभागी झाल्यात आणि आनंदाने त्याच्यामध्ये आपापला सहभाग नोंदवत आहेत. इथल्या मुलांना फोटोग्राफीचं प्रशिक्षण देण्यात आलं 1 दिवसाचं. त्या आधारावरती त्यांनी त्या प्रशिक्षणाच्या जीवावरती अतिशय सुंदर फोटो काढले. तुम्हाला ते त्याची क्लिपसुद्धा तुम्ही पाहिली असेल. आता त्यांना बक्षीस समारंभसुद्धा इथे होणार आहे. आणि अशाच प्रकारची यात्रा बेलपाडा इथे मुरबाड बदलापूर रस्त्यावरती 15 जूनला आहे. म्हणजे इथे ज्यांना येता आलेलं नाही ते 15 जूनला त्या ठिकाणी जाऊन अशाच प्रकारची यात्रा आणि तिथे प्रामुख्यानं कातकरी समाज तिथला सहभागी होणार आहे. त्यांच्या सगळी संस्कृतीचं दर्शन तिथे सगळ्यांना घडेल आणि वेगवेगळ्या स्पर्धा तिथे सुद्धा आहेत आणि आगळ्या प्रकारची तीसुद्धा हिरव्या देवाची यात्रा तिथे संपन्न होणार आहे. 15 जूनला मुरबाड बदलापूर अंबरनाथ जो रस्ता जातो त्या ठिकाणी ती यात्रा होईल. इच्छुकांनी अवश्य त्याचासुद्धा लाभ घ्या. आजचा हा आगळा वेगळा भाग इथेच थांबवतोय. पुन्हा भेटू लवकरच. धन्यवाद.